कवडीनी करावयाचे घरगुती उपाय। आपल्याकडे कवडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। ही कवडी दैवी आहे। समुद्र मंथनातून ज्या वेळेला लक्ष्मी माता प्रकट झाल्या होत्या त्यावेळेला त्यांच्यासोबत कवडी सुद्धा त्या घेऊन आल्या होत्या। ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहेच। कवडीचा उपयोग आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनामध्ये करतो। कवडी ही पैसा स्वरूप मानली जाते। कवडी ही अतिशय दैवी आहे। कवडी ही अलंकार म्हणून भगवतीच्या गळ्यामध्ये शोभलेली आहे, कारण की ती देवीला प्रिय आहे। म्हणून देवीचे आराधी सुद्धा कवडीची माळ अत्यंत आनंदाने म्हणून घालतात। अशा या कवडीचे आपल्या जीवनामध्ये आपण कोणते म्हणून उपाय करू शकतो, जेणेकरून आपल्या जीवनामधील काही अडचणी दूर करण्यासाठी स्वतः भगवती ह्या कवडीद्वारे आपल्या मदतीला धावून येईल। चला तर मग जाणून घेऊयात कवडीचे उपाय। पहिला उपाय, एक बंधा रुपया घ्यावा, त्यामध्ये 3 तपकिरी रंगाच्या कवड्या घ्याव्यात। हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या दिवशी सुरुवात करायची आहे आणि पुढच्या दिवाळीपर्यंत त्या कवड्यांचा उपाय तुम्हाला चालणार आहे। कवड्या ह्या कायमस्वरूपी त्याच राहतील, पण दर दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या कवड्यांचे पूजन करावे आणि पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल रंगाचा एक कपडा घ्यावा, त्यामध्ये हा 1 रुपया आणि 3 कवड्या एकत्र बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे। त्याचे पूजन परत पुढच्या दिवाळीला करायचे आहे। अशा पद्धतीने कवडीचे पूजन करावे, त्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर होते, पैसा आलेला साठायला मदत होते। हा उपाय दर दिवाळीच्या दिवशी करायचा उपाय आहे। आता आपण दुसरा उपाय बघूया। एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, एखाद्या परीक्षेसाठी, स्पर्धेसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला एखादी जागा घ्यायची आहे, महत्त्वाचे एखादी डील आहे, महत्त्वाचं एखादं काम आहे, ते करायला जाताना तुम्ही निघताना एक कवडी सोबत घेऊन निघायची आहे। पिवळ्या रंगाची खडबडीत कवडी, ती तुम्ही सोबत घेऊन निघायची आहे। आपले काम यशस्वी होईल, त्या कामामध्ये सफलता प्राप्त होईल। स्वतः भगवती तुमचे काम करण्यासाठी तुमच्या सदैव सोबत राहील। तिसरा उपाय, नवीन वाहन घेतलं असेल, आपण 2 व्हीलर, 4 व्हीलर, सायकल असे कोणतेही नवीन वाहन जर का घेतलं असेल तर एक तपकिरी रंगाची कवडी घ्यावी, तिला काळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये बांधावी आणि तो धागा आपल्या गाडीला बांधायचा आहे। त्याने काय होईल, गाडीला कोणाचीही नजर दोष हा लागणार नाही, अपघातापासून तुमचे संरक्षण होईल। पुढचा उपाय, दुकानाचा गल्ला, तुमचा जर का एखादा व्यवसाय असेल, दुकान असेल, हॉटेल असेल, तर त्या गल्ल्यामध्ये तुम्ही 3, 5 किंवा 7 अशा पिवळ्या रंगाच्या कवड्या घ्याव्यात आणि त्या गल्ल्यामध्ये स्थापन कराव्यात। एखादी वाटी घ्यावी आणि त्या वाटीमध्ये त्या कवड्या गल्ल्यामध्ये ठेवायच्या आहेत। त्याने काय होते की पैसा यायचा जो फ्लो आहे, मनी फ्लो म्हणतो आपण, तो सतत वाढताना तुम्हाला दिसेल। लक्षात घ्या, श्रद्धा असली की तिथे उपाय हा होतोच। आपण मनापासून श्रद्धेने फक्त करावे। त्याच्या पुढचा उपाय, लहान मुलांना वारंवार दृष्ट होते, त्यावेळेला एक पांढरी कवडी काळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये, छोट्या साईजची कवडी घ्यावी, ती काळ्या रंगाच्या दोऱ्यामध्ये ओवावी आणि ती आपल्या बाळाच्या गळ्यामध्ये बांधावी। याने बाळाला कोणत्याही प्रकारची दृष्ट किंवा नजरेची बाधा होणार नाही। आता ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवलेली आहे, पुढचा उपाय हा खास त्यांच्यासाठी। अशा लोकांनी 7 पांढऱ्या रंगाच्या कवड्या घ्याव्यात, त्यावरती केशर मिश्रित हळदीचा लेप लावावा व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवाव्यात। ठेवताना त्या देवघरात ठेवाव्यात। लक्ष्मी माता आपल्या घरी अगदी पाणी भरेल, म्हणजेच कोणत्याही प्रकारात लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणारच। सन्मार्गाने लक्ष्मी येते, हे लक्षात ठेवा। लक्ष्मी ज्या वेळेला येते त्यावेळेला ती सन्मार्गानेच येते। हा उपाय तुम्हाला त्याच्यासाठी अतिशय उपयोगी ठरतो। धनप्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये कवड्यांचा उपयोग हा नेहमी केला पाहिजे। जर का तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या पायामध्ये 21 कवड्या टाकाव्यात, त्याने घराचा पाया मजबूत होतो। घराला देवीचा, स्वतः भगवतीचा, जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त होतो। जमिनीखालचा दोष निघून जातो। अशा पद्धतीने आपण कवड्या ह्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी घरगुती पद्धतीने त्याचे उपाय करू शकतो। तुम्हाला हे उपाय कसे वाटले जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा।
जय भवानी, जय जगदंबा.